सोलापूर येथील इब्राहिम खाजासाब कुरेशी यांनी पोलिसांच्या तडीपार नोटीस विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका फेटाळण्यात आली आहे। एवढेच नव्हे तर न्यायालयाने याचिकाकर्त्याला 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला आहे। इब्राहिम खाजासाब कुरेशी वय 52 राहणार शास्त्रीनगर अन्सारी चौक सोलापूर याच्या विरुद्ध 2009, 2015, 2016, 2018, 2021 आणि 2025 या कालावधीत गंभीर गुन्हे दाखल आहेत। यामध्ये दंगा, मारामारी, गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतूक, जातीय तणाव निर्माण करणे, शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण यासारख्या घटनांचा समावेश आहे। या पार्श्वभूमीवर सदर बाजार पोलीस ठाण्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56(1) अ व ब अंतर्गत तडीपार प्रस्ताव सादर केला होता। सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 यांनी कुरेशी याला महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 59 अंतर्गत तडीपार नोटीस बजावली होती। या नोटीस विरुद्ध इब्राहिम कुरेशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली। मात्र बुधवारी 17 सप्टेंबर 2025 रोजी उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली। न्यायालयाने याचिकाकर्त्याने वस्तुस्थिती लपवून दिशाभूल केल्याचा ठपका ठेवला। तसेच न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवल्याप्रकरणी कुरेशी यांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावला। हा दंड 1 महिन्याच्या आत न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यामार्फत वसुलीची कारवाई केली जाईल असा आदेश न्यायालयाने दिला आहे।